पर्व 2 दिवस क्रमांक 2 सामना क्रमांक 1. काय ही स्पर्धा आहे, सगळ्यांनाच आतुरता होती या स्पर्धेची. कालपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. कालच्या रात्रीमध्ये कालच्या रजनीमध्ये प्रथमेश नाना पवार वैयक्तिक आपण पाहिलं तर शतकवीर हा फलंदाज पाहायला मिळाला. शिवडी मुंबईकरचा संघ मैदानामध्ये उतरलाय. ब्ल्यू जर्सी मध्ये टीम 11 म्हणजेच नवनाथजी गाडवे यांचा संघ मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळेल. आणि स्पर्धेतील बक्षिसांचं स्वरूप जर आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक 1,22,222 वा आकर्षक असा चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 88,888 वा आकर्षक असा चषक. तृतीय पारितोषिक 55,555 वा आकर्षक असा चषक. बेस्ट बॅटरसाठी 1 ग्रॅम सोन्याचं नाणे, मालिकावीरासाठी 2 ग्रॅम सोन्याचे नाणे आणि तदनंतर मात्र संपूर्ण स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यासाठी मात्र 1 ग्रॅम सोन्याचं नाणं असणार आहे. या संपूर्ण स्पर्धेमधील बक्षिसांचं असे हे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. प्रथम पारितोषिक जर आपण पाहिले तर स्वर्गीय स्मरणार्थ, द्वितीय पारितोषिक स्वर्गीय काही शिवराम गणपत भोसले यांच्या स्मरणार्थ आणि तृतीय पारितोषिक आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेतील कैलासवासी वामन महादेव लांजवळ यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे आणि आता मात्र या महासंग्रामाला सुरुवात होते. दिवस क्रमांक 2 पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 2 बलाढ्य संघ अजित मोहिते आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय आदित्य दळवी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे एक्स्ट्रा प्लेयर आपण त्वरित समालोचन कक्षामध्ये पाठवा. एक्स्ट्रा प्लेयर आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचं विनंती असेल. आज गुढीपाडवा, जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा, मराठी मनाचा हे नववर्ष आनंद सुख समृद्धीचे जाओ हीच श्रीचरणी प्रार्थना. तुम्हाला व तुमच्या परिवारास गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सकाळचं सत्र पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध 2 सलामीवीर बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अजित मोहिते आणि त्याच्या समवेत आदित्य दळवी. एडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सज्ज. बरोबर अंदाज घेऊन खेळपट्टीचा बॅटिंग करावी लागेल अजित मोहिते यांना. कालच्या सत्रामध्ये थोडेसे अपयशी ठरले होते, आज मात्र बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये अजित मोहिते. एक्स्ट्रा प्लेयर या विनंती असेल. नवनाथजी गाडवे आपला एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवा विनंती असेल. 12th मॅन आपण पाठवा 20. मॅचला सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. सकाळचं सत्र पहिली मॅच दिवस क्रमांक 2 पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. स्ट्रायकिंग एंडला अजित मोहिते, नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आदित्य दळवी. एडी काय बॅटिंग केली होती कालच्या दिवसामध्ये याच खेळाडूने. बॅट मधून धावा आल्या होत्या आदित्य दळवीच्या. संघाला गरज असताना संघासाठी तो धावून आला. आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सूर्या नायडू स्वतः गोलंदाजीसाठी येत असताना ओव्हर नंबर 1 पहिला बॉल. सर सूर्यकांतजी अडावा यांचा इशारा येतो. यस लेट्स प्ले गेम ऑन.
पहिलाच बॉल, प्रचंड वेग आहे त्याच्या हातामध्ये. हा लो फुल टॉस बॉल, कनेक्शन नाही झालंय, बॉल गेलाय बरोबर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा डॉट बॉल येणार पाहायला मिळतोय. पहिला बॉल निर्धाव आलाय. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अगदी क्लीन नीट थेट असं प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक राज त्या ठिकाणी आहेत. बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील उघडले. सर सुबोध गडसे, त्यांच्या समवेत सर सूर्यकांतजी अढाव ऑन फील्ड अंपायर. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सर नाशिर शेख यांना. आदित्य दळवी एडी अगदी डोळ्यावरती आपण पाहतोय, आय प्रोटेक्शन. आणि हीच ओळख राहिली या खेळाडूची संपूर्ण शिवडी विभागात. सध्या मात्र कालच्या संपूर्ण दिवसामध्ये त्याची बॅट बोलली होती. आदित्य दळवी अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट सातत्याने खेळत असताना पाहायला मिळालं. आज मात्र आपण पाहतोय शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये टीम 11 या संघाचा हुकमी एक्का म्हणून मैदानामध्ये उतरलाय. सूर्या नायडू, ओहो काय फटका खेळलाय, लाजवाब स्ट्रोक आहे. बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. अलॉंग विथ द कार्पेट आलाय चौकार आदित्य दळवी यांच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर जागा बनवली. जागा बनवत असताना बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. काय फटका खेळलाय. पॉइंट मध्ये असलेला क्षेत्ररक्षक रामदास पाहतच राहिला बॉलकडे, तोपर्यंत बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. हो यावेळेला चांगला बॉल होता. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक झाली आहे आणि सूर्या देखील नाराज असतील यष्टी रक्षकावर. असं वाटलं की बॅटला स्पर्श करून बॉल निघून गेला होता, म्हणूनच की काय सूर्या नायडू नाराज झालेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय यस बरोबर बॅटची आतली कडा घेऊन बॉल निघून गेला होता. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू शेवटच्या क्षणाला त्याच्याकडून निसटला आणि जीवदान मिळाले आदित्य दळवीला. पुढचा बॉल बॅटची कडा घेऊन बॉल निघून गेला. आता मात्र सीमारेषा पलीकडे आलाय हा चौकार. लेग बाईची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावा येणं गरजेचं. या मॅच मध्ये जीवदान मिळालं होतं आदित्य दळवीला आणि तदनंतर मात्र आता चौकार येतोय. ऍक्शन रिप्ले पाहायला मी ते सातत्याने प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही सर्व क्षणचित्रे टिपली जात आहेत. चौकार आला आदित्य दळवी. चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतो इन फॉर्म बॅटर. लो फुल टॉस पिक केलाय, उडवून लावले सीमारेषा पलीकडे. वन बाउन्स बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार. पहिल्या चटकामध्ये बॅट बोलत असताना पाहायला मिळते आदित्य दळवीची. धावा झाल्या धावफलकावरती 13 ऑन बोर्ड. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती झाल्यात. बिनगडी बाद टीम 11. चांगली सुरुवात. आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. सर्वेश क्रिएशन्स यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य या संपूर्ण स्पर्धेमध्ये लाभलंय. सूर्या नायडूचा हा बॉल बरोबर पिक करत असताना बरोबर बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे या फलंदाजाने आदित्य दळवी. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती झाल्यात. चांगली सुरुवात. फायटिंग टोटल स्कोर उभा करायचा आहे. 100 धावा करायच्या आहेत असं सांगितलं होतं मुलाखती दरम्यान या संघाचे संघ मालक नवनाथजी गाडवे यांनी. कालच्या संपूर्ण दिवसामध्ये थोडासा संघ बॅकफुटवर गेला होता. आता मात्र फ्रंट फुटवर येऊन 3 सामने त्यांना जिंकायचे ते संपूर्ण स्पर्धेमध्ये. तोच कानमंत्र सातत्याने देत असताना पाहायला मिळतात नवनाथजी गाडवे. ओव्हर नंबर 2. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना निखिल निरकर गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल उडवून दिलाय सीमारेषा पलीकडे. अजित मोहिते ब्रँडेड षटकार. बॉल जाईल सीमारेषा पार. आलाय षटकार. या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल. अगदी पहिलाच बॉल खेळत असताना बरोबर बॉलला पिक केलंय, उडवून लावले सीमारेषा पलीकडे. अगदी समालोचन कक्षाच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय सीमारेषा पार. आलाय षटकार.
निखिल निरकरचा पहिला बॉल, त्याच्यावरती आक्रमण, अजितच्या बॅटमधून षटकार, धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या. आता मात्र 19 ऑन बोर्ड. दिवस क्रमांक 2 मधील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. चांगली स्पर्धा, हे भव्य दिव्य आयोजन, डोळ्याचं पार न फेडणारे आयोजन. पुढचा बॉल, ओ हो, क्या बात आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. याही बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. अजित मोहिते यांनी आलाय त्यांच्या बॅटमधून चौकार. आज बॅट बोलली आहे अजित मोहितेची देखील. त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि ते गरजेचं आहे टीम 11 या संघासाठी. अजित मोहितेची बॅट बोलणं गरजेचं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय फटका खेळलाय. लाजवाब स्ट्रोक आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. अगदी स्टान्स देखील आपण पाहिलं तर अजित मोहितेचा थोडासा वेगळा स्टान्स, आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं तर ऑफ साईडला फक्त दिशा दिली आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. या बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे, आलाय षटकार. अजित मोहिते इज ऑन फायर नाऊ. आज बॅट बोलणार या खेळाडूची आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय काय सुरेख फटका सजवलाय. दी कव्हरच्या डोक्यावरून बॉलला पाठवले, एका पायावर उभं राहून. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिले असे शॉट सिद्धेश भोसलेने खेळले, मंदार गुरवने खेळले. तदनंतर आपण पाहिले तर सौरभ बांद्रेच्या बॅटमधून धावा आल्या आणि तेच फटके सातत्याने पाहायला मिळतात. काय फटका खेळला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय अगदी स्लो मोशन मध्ये ही सर्व क्षणचित्रे टिपली गेली आहेत. षटकार आलाय अजितच्या बॅटमधून, धावा झाल्या धावफलकावरती टीमच्या. आता मात्र 29 ऑन बोर्ड. शिवाजी दरेकर आणि त्याचप्रमाणे संदीपजी इंगळे यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय, तो म्हणजे टीम शिवडी मुंबईकर्स. चांगली संघ बांधणी केली आहे. अगदी युवा उद्योन्मुख, युवा टॅलेंटेड खेळाडू पाहायला मिळतात शिवडी मुंबईकर्स या संघाकडून. प्रथमेश बेलछेडा आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. सूर्या नायडू, त्याच्या समवेत आपण पाहतोय राज रावलला. निखिल निरकर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल जाईल रोडवर, आलाय आणखीन एक SVPL षटकार. 3 षटकार एकाच षटकामध्ये पाहायला मिळतात अजित मोहितेच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले, लो फुल टॉस बॉल, अगदी ज्युसी फुल टॉस पाहायला मिळाला आणि त्यावर आक्रमण केलं. बरोबर बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे, आलाय अजितच्या बॅटमधून षटकार. धावा झाल्या धावफलकावरती. आता मात्र 35 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. धावा येत आहेत अजित मोहितेच्या बॅटमधून, धावा येत आहेत आदित्य दळवीच्या बॅटमधून. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. 100 धावांचा आकडा पूर्ण करायचा आहे. नवनाथजी गाडवे यांनी सांगितलंय मगाशीच मुलाखती दरम्यान. कालच्या रात्रीमध्ये दर्शन पाडावेने चांगला खेळ केला होता. महेश चेनवनकर हे नाव देखील विसरून चालता येणार नाहीये. 5 बॉलमध्ये 5 षटकार. बुमरो बॅट बोलली होती, आज बॅट बोलते अजित मोहितेची. हो, यावेळेला चेंडूला सन्मान दिलाय, ढकललाय या बॉलला हलक्या हाताने आणि हा देखील बॉल झालाय फरार 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 फरार. आलाय चौकार. धावा येणं गरजेचं या मॅच मध्ये, धावा कशा येऊ दे. अजित मोहिते हलक्या हाताने बरोबर बॉलला ढकलला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर बॉलचा अंदाज घेतला, बरोबर बॉलला फक्त दिशा दिली आणि तदनंतर मात्र हा चौकार येताना पाहायला मिळतोय. फक्त दिशा दिली. सूर्या नायडू त्या ठिकाणी तैनात होते, त्याच्याकडून थोडीशी चूक झाली, थोडीशी फंबल झाली आणि तदनंतर मात्र बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार. टप्प्याचा बॉल, समोर फटका खेळलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तो जज करतोय, तो पाहत राहील, बघत राहील तोपर्यंत प्रेक्षकांनी झेल पकडलाय. आलाय आणखीन एक दर्जेदार अजित मोहिते ब्रँडेड षटकार. विस्फोटक फलंदाजी, अफलातून फॉर्म मध्ये अजित मोहिते. बॅट मधून धावा येत आहेत. तब्बल 4 षटकार, 2 चौकार एकाच षटकामध्ये ठोकले. धावा झाल्या धावफलकावरती 45 धावा धावफलकावरती. नाबाद. वैयक्तिक आपण पाहिलं तर अजित मोहितेचा विचार केला तर या मॅच मध्ये नॉट आउट 32 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. एका षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 32 धावा ठोकल्यात निखिल निरकरला अजित मोहितेने. 4 षटकार, 2 चौकार.
आणि आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 45-45 ऑन बोर्ड. डावखुरा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक फलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय ओव्हर नंबर 3 आदित्य इंगळे. या खेळाडूची देखील चर्चा होईल. चांगल्या दर्जाचा गोलंदाज आदित्य इंगळे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची मांदियाळी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. हे दर्दी प्रेक्षक गर्दी करतायत मैदानाच्या आतमध्ये. काही प्रेक्षक ऑनलाईन देखील आमच्या समवेत जुळलेत. या सर्वच दर्दी प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 पर्व 2 मध्ये ही मॅच चांगली रंगेल. कारण समोर जर आपण पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा, तदनंतर आपण पाहिलं तर सूर्या नायडू, आदित्य इंगळे, राज रावल, चांगली स्टार कास्ट आहे या संघाकडे देखील. समोरचा संघ आपण पाहतोय दोन्ही सलामीवीर फलंदाज. 8 बॉलमध्ये वैयक्तिक 33 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. अजित मोहिते त्याला साथ देतोय. आदित्य दळवी 4 बॉलमध्ये 8 धावांवर तो फलंदाजी करतोय. चांगली सुरुवात झाली आहे टीम AK11 या संघाची. आदित्य इंगळे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. पहिला बॉल ओव्हर नंबर 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगेल. श्री दिपेशजी गोपाळ यांचा संघ मुक्ताई स्पार्टन्स. प्रथमेश नाना पवार आयकॉन खेळाडू. काय बॅटिंग केली कालच्या रजनीमध्ये. शतकवीर प्रथमेश पवार पाहायला मिळाला. पहिला बॉल प्रचंड वेग, चांगला बॉल आदित्य इंगळेने हाताळलाय. याच खेळाडूची चर्चा होईल या मॅच मध्ये. कमबॅक करून द्यायचे संघाला. संघ अडचणीमध्ये असताना मात्र संघासाठी धावून यायचंय आणि गोलंदाजी करायची या मॅच मध्ये. आदित्य इंगळेला पहिला बॉल या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळते. चांगला बॉल गोलंदाजाने हाताळला. बरोबर आपण पाहिलं तर पिक करत असताना बॉल निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा बॉल दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत. थोडेसे फंबल झाले, चूक झाली आहे, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 46-46. चिंतामणी 11 आणि अर्णव मराठाज दोन्ही संघांना देखील विनंती आपण रेडी राहा. चालू असलेल्या सामन्याच्या मध्यंतरानंतर पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. अर्णव मराठाज विरुद्ध चिंतामणी 11. आदित्य इंगळे समोर अजित. ओहो, यावेळेला आणखीन एक क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणखीन एक बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. अजित मोहिते आज मात्र ऐकायचं नावच घेत नाहीये. त्याच्या बॅट मधून धावा येत आहेत. बॅट बोलते अजित मोहितेची. अजित मोहिते बॅट मधून धावा येत आहेत. चांगली बॅटिंग, चांगली स्टारकास्ट AK11. पुढचा बॉल पिक केलाय, उडवलाय बॉलला. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार 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 पार. षटकार. अजित मोहिते आज मात्र विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करतोय. सकाळच्या सत्रातील पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये बॅट मधून धावा येत आहेत अजित मोहितेच्या. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 56 ऑन बोर्ड. हा बॉल मध्ये 43 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय अजित मोहिते. शॉट सिलेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग प्रॉपर आहे, बरोबर कनेक्शन पाहायला मिळते प्रत्येक शॉट सिलेक्शन मध्ये. कित्येक स्पर्धा गाजवल्यात. स्वर्गीय रतन बुवा स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज याच खेळाडूने पटकवली. अगदी दुचाकी ऍक्टिव्हा त्याच्याच नावावर राहिली आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना बॅटमधून धावा येत आहेत. पुढचा बॉल, आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. लगातार बार बार बॉल जाईल सीमारेषा पार. अजित मोहिते ब्रँडेड षटकार.
अजित मोहिते वैयक्तिक आपण पाहिलं तर धावा झाल्यात अजित मोहितेच्या 49 धावांवरती बॅटिंग करतोय अजित मोहिते. सुपरस्टार अजित मोहिते पहिल्याच मॅच मध्ये बॅट बोलली आहे वैयक्तिक 49 नॉट आउट. अर्धशतक पूर्ण. वन बाउन्स बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे आलाय चौकार आणि अजित मोहितेची हाफ सेंचुरी पूर्ण झाली आहे. नवनाथजी गाडवे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक अजित मोहिते यांना दिलं जाईल. आयकॉन खेळाडू. कालच सांगितलं मुलाखती दरम्यान नवनाथजी गाडवे यांनी मागील वर्षी माझ्याकडे प्रथमेश पवार होता, या वर्षी माझ्याकडे अजित मोहिते आणि अजित मोहितेच्या बॅट मधून हाफ सेंचुरी पाहायला मिळाली आहे. अर्धशतक झळकावलंय. 12 बॉल मध्ये 53 धावा ठोकल्यात. 6 षटकार 4 चौकार त्याच्या बॅट मधून. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय. 66 धावा धावफलकावरती झाल्या. 66 ऑन बोर्ड. काय सुरुवात झाली आहे अजित मोहिते. आज मात्र नावच काफी आहे अजित मोहितेचं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बरोबर बॉलला दिशा दिली आहे, बरोबर बॉलला पाठवले. सीमारेषा पलीकडे चौकार आलाय आणि चौकाराने मात्र अर्धशतक पूर्ण केले अजित मोहितेने. 66 धावा धावफलकावरती. 66 ऑन बोर्ड. सहासष्ट धावा धावफलकावरती झाल्यात अजित मोहिते आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय आदित्य दळवी. अर्धशतक आतापर्यंतचं 3रं अर्धशतक आपण पाहतोय. पहिलं अर्धशतक टोकलं होतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आदित्य गायकवाड मॅन फ्रॉम पेरू कंपाऊंड. 2रं अर्धशतक झळकावलं प्रथमेश पवारने. 3रं अर्धशतक झळकावलंय अजित मोहिते यांनी. समाज मंदिर हॉलच्या समोर ज्या दुचाकी पार्क केलेल्या आहेत त्या वाहनधारकांना विनंती आहे प्लीज आपण गेटच्या समोर त्या वाहने पार्क करायचे आहेत. अर्धशतकवीर मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल मध्ये 53 धावांवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 66 धावा धावफलकावरती झाल्या. सुरुवात चांगली आहे. 2000 रुपयाचं पारितोषिक देखील जिंकले अजित मोहिते यांनी या मॅच मध्ये. सूर्या नायडू या खेळाडूची देखील चर्चा होईल. गत वर्षी हाच खेळाडू हिरो ठरला होता. वन साइड बॅटिंग अंतिम सामन्यामध्ये. पहिला बॉल पिक करत असताना क्षेत्ररक्षक प्रथमेश जज करतोय. त्याच्याकडून थोडीशी चूक आणि बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार. पुढचा बॉल आणखीन एक आडव्या बॅट ते बॉलला सजवले सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार आदित्य दळवी यांच्या बॅट मधून. अठ्ठ्याहत्तर 78 ऑन बोर्ड. पुढचा बॉल आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आदित्य दळवी एडीच्या बॅट मधून लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार पाहिले. पुन्हा एकदा आणि अजित मोहिते यांच्यासाठी आणखीन एक पारितोषिक आलेलं आहे. जर अजित मोहिते यांनी या मॅच मध्ये शतक झळकावलं तर त्यांच्यासाठी श्री श्रीमंत समर्थ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणखीन एक बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. लगातारच्या 4 बॉलवर 4 षटकार आलेत आदित्य दळवी एडीच्या बॅट मधून. कालच्या रजनीमध्ये आम्ही पाहिलंय
महेश चेनवणकरच्या बॅट मधून 5 बॉलवर 5 षटकार. या आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये 4 बॉलवर 4 षटकार पाहायला मिळत आहेत. आदित्य दळवीच्या बॅट मधून धावा झाल्या धाव फलकावरती टीमच्या 90 ऑन बोर्ड. 3.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 90 धावा धाव फलकावरती झाल्यात. अजित मोहिते आणि त्याच्या समवेत आदित्य दळवी 10 बॉल मध्ये 33 धावांवर बॅटिंग करतोय, त्याला साथ देतोय अजित मोहिते. 12 बॉल मध्ये 53 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डग आउट मधूनच सेट होऊन आलेत. ऑन बोर्ड. 90 धावा धाव फलकावरती झालेत. नेक्स्ट बॉल 5 झालेत. 6वा येईल का पाहायचंय. कालच्या रजनीमध्ये विक्रम केला होता महेश चेनवणकरने. आजच्या सकाळमध्ये विक्रम करतोय आपण पाहतोय आदित्य दळवीला. 6वा येईल का. गतवर्षी याच डगआउट मध्ये बसलेला खेळाडू श्याम सोलंकीने 5 बॉलवर 5 षटकार ठोकले होते. आता एक मैदानामध्ये फलंदाज आहे आदित्य दळवी, त्याने देखील 5 बॉलवर 5 षटकार ठोकलेत. 6वा येईल का पाहायचंय. नवनाथजी गाडवे खुश आहेत. मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितलं की 6 ओव्हर मध्ये आम्हाला 100 धावा करायची आहेत, पण 3.5 ओव्हर मध्ये 96 धावा धाव फलकावरती झाल्यात. काय बॅटिंग करत असताना पाहायला मिळते दोन्ही फलंदाज. आदित्य दळवी त्याच्या समवेत अजित मोहिते आज हिरो ठरत असताना पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ मात्र नक्की बदलते. आज वेळ आली आहे. 6वा येईल का पाहायचंय. आलाय का पाहायचंय. प्रथमेश बेलचेरा बॉलच्या खाली आणि झेल मात्र पकडलाय. विकेट आली आहे. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आदित्य दळवी एडी 6वा षटकार ठोकण्याचा प्रयत्न करत असताना मात्र फटका फसलाय आणि विकेट आली आहे. कालच्या रजनीमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळालं. महेश चेनवणकरने देखील 5 बॉलवर 5 षटकार ठोकले. 6वा येत असताना त्याचा देखील झेल पाहायला मिळाला आणि तेच चित्र सकाळच्या सत्रामध्ये देखील पाहायला मिळते. आदित्य दळवी माघारी परतलेत. 11 बॉल मध्ये वैयक्तिक 39 धावा. डेंजर बॅटिंग पाहायला मिळाली आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 96 धावा धाव फलकावरती झाल्यात. विकेट पडल्यानंतर मात्र जो फलंदाज बाद झालाय तो मात्र बाहेर येत असताना नवीन बॅटर क्रॉस होणं गरजेचं आहे. सर्कलच्या आतमध्ये क्रॉस होणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्या. आयोजन समितीची सूचना येते, सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. प्रथमेश साळवी बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय. प्रथमेशच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. सिक्स 96 धावा धाव फलकावरती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर लगातारच्या 5 बॉलवर 5 षटकार आणि 6व्या बॉलवर मात्र विकेट आली, ती म्हणजे आदित्य दळवीची. टायमिंग चुकलं, कनेक्शन चुकलं, बॉल बरोबर गेला क्षेत्ररक्षक प्रथमेश बेलछेडाच्या हातामध्ये आणि म्हणूनच काय विकेट आली आदित्य दळवीची. आता नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येत असताना नीरज मालप. अजित मोहिते 12 बॉल मध्ये 53 धावांवरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पिक केलाय, उडवलाय बॉलला, बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. आलाय षटकार अजितच्या बॅट मधून. प्रथमेश साळवी नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला. बॉलला पिक केलंय, उडवलंय बॉलला. उंची जास्त, लांबी देखील जास्त, बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. अजित मोहितेच्या बॅट मधून आलाय षटकार. 102 102. लॉस ऑफ 1 विकेट टीम 11. आणखीन एक तोच शॉट, तीच बॅट, तोच बॉल, तेच नाव अजित मोहिते आणि तोच षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळालाय.
आणखीन एक षटकार. धावा झाल्या धावफलकावरती 108. 108 धावा धावफलकावरती. पुढील मॅचचा टॉस केला जाईल. अर्णव मराठाज आणि त्यांच्या विरुद्ध टीम आहे चिंतामणी 11. चौदा बॉल 65 धावा. वैयक्तिक अजित मोहिते बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. शतक झळकावलं तर श्री श्रीमंत समर्थ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अजितला दिलं जाईल. उडवलाय बॉल. बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. लगातारच्या 3 बॉलवर 3 मोठे षटकार. अजित मोहिते ब्रँडेड फटका पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. अजित मोहिते आज सकाळच्या सत्रामध्ये सूर्य झळकतोय आकाशामधून आणि मैदानामधून मात्र आपण पाहतोय वादळ अजित मोहिते नावाचं पाहायला मिळालंय. धावा झाल्या धावफलकावरती 114. 114 ऑन बोर्ड. पंधरा बॉल मध्ये 71 धावांवर बॅटिंग करतोय अजित मोहिते. 6. प्रेक्षकांना सांगितलंय अजित मोहितेने तुम्ही माझ्याकडेच पहा, मी ठोकतोय 6. हो यावेळेला चांगला बॉल. गतीमध्ये परिवर्तन. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. रन मात्र मिळेल 1. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 115. 115 ऑन बोर्ड. 11. 4.4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 4 बॉल मध्ये 19 धावा खर्च केल्यात नीरजने. यष्टीरक्षक राज रावलला आपण पाहतोय इन ऍक्शन. प्रथमेश साळवी इज ऑन स्ट्राईक. हो यावेळेला पिक केलाय क्षेत्ररक्षक. जज करतोय बरोबर झेल त्याच्या हातामध्ये आणि प्रथमेश साळवी आता मात्र माघारी परतलेत. विकेट. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल चिंतामणी 11 या संघाकडून. ज्या खेळाडूने याच मैदानामध्ये अगदी UC-17 ची स्पर्धा आम्हाला आठवते. या स्पर्धेमध्ये अगदी मालिकावीराचा पुरस्कार म्हणून दुचाकी ऍक्टिवा जिंकली होती. तो खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल सिद्धेश महाडिक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्याम सोलंकी. या खेळाडूच्या नावावर देखील विक्रम आहे. गतवर्षी 5 बॉल मध्ये 5 षटकार याच खेळाडूने ठोकले होते. श्याम सोलंकी. कालच्या रजनीमध्ये देखील चांगला खेळ श्यामने केलाय. आता तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी ताकदवार हा खेळाडू. 4.5 चेंडूंचा खेळ. 115. 115 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर नंबर 5 मधील 16 बॉल मध्ये 72 धावांवर बॅटिंग करतोय अजित. अकुटप्प्याचा बॉल पिक केलाय. उडवलाय बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल सीमारेषा पार. आलाय चौकार श्याम सोलंकीच्या बॅट मधून. ओव्हर नंबर 5 चा खेळ आता समाप्त झालाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 119. 119 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. अजित मोहिते इज ऑन स्ट्राईक. वैयक्तिक अजित मोहितेचा जर विचार केला तर वैयक्तिक 16 बॉल मध्ये 72 धावांवर बॅटिंग करतोय. शतक झळकावणार का पाहावं लागेल अजित मोहिते या मॅच मध्ये. कालच्या रजनीमध्ये प्रथमेश पवार नानाने शतक झळकावले या संपूर्ण स्पर्धेतील पहिलं. आता मात्र नवीन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल आदित्य इंगळे. पुन्हा एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधार प्रथमेश बेलछेडा. सूर्या नायडू. विचार विनिमय चर्चा केली जाते. कानमंत्र दिला जातोय गोलंदाजांना कारण धावांचा अक्षरशः डोंगर रचलाय 11 या संघाने. पारितोषिक आलंय संघाचे संघमालक नवनाथजी गाडवे यांच्याकडून. जर अजितने या मॅच मध्ये शतक झळकावलं तर 3000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल आणि 1000 रुपयाचा पुरस्कार श्री श्रीमंत समर्थ यांच्याकडून दिला जाईल अजित मोहिते यांना. 119 ऑन बोर्ड. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. पहिला बॉल
बॉल लो फुल टॉस पिक करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अगदी सोपा झेल, चूक करणार नाहीये प्रथमेश बेलछेडा. झेल पकडलाय, विकेट आली आहे अजित मोहितेनी आणि आता मात्र अजित माघारी परतताना पाहायला मिळतोय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दिवस क्रमांक 2 मधील पहिल्याच सामन्यामध्ये डेंजरस फॉर्म मध्ये बॅटिंग केली आहे. वैयक्तिक 17 बॉल मध्ये 72 धावा बनवल्या आहेत याच अजित मोहिते यांनी. बॅट मधून धावा आल्या, संघाला गरज असताना. आता हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. समर शेख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अजित मोहिते डगआउट मध्ये स्वागत केलं जाईल, टाळ्यांचा कडकडाट होईल डगआउट मध्ये येत असताना मात्र अजित मोहिते, कारण त्याची बॅट बोलली आहे. नवनाथ गाडवे खुश असतील. आज मात्र अजितवर विश्वास दाखवला होता अजित वरती आणि तोच विश्वास आज मात्र कामी आलाय नवनाथजी गाडवे यांच्या. डगआउट मध्ये स्वागत केलं जातं, टाळ्यांचा कडकडाट केला जातो डगआउट मध्ये. 11 संघाचे पाठीराखे समर्थक मैदानाच्या आतमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. 119 लॉस ऑफ 3 विकेट टीम 11. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समर शेख, युवा टॅलेंटेड उद्योन्मुख खेळाडू, मॅन फ्रॉम परळ मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला बॉल बॅटची कडा. यष्टीरक्षक सूर्या नायडू कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये आणि समर शेख आलेत आणि समर शेख माघारी देखील परतलेत. आणखीन एक विकेट आली आहे, फलंदाज बाद. संकेत देवरुखकर नवीन बॅटर. संकेत देवरुखकर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. 119 धावा धावफलकावरती झालेत. लगातारच्या 2 बॉलवर 2 मोठ्या विकेट्स आदित्य इंगळेने मिळवून दिल्यात आपल्या संघाला. अजित मोहितेची पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर विकेट आली ती म्हणजे समर शेखची. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संकेत देवरुखकर. हॅट्रिक बॉल आदित्य इंगळे याच्यासाठी हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. संकेत देवरुखकर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. श्याम सोलंकीला आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. एका बॉलमध्ये 4 धावा त्याने बनवल्यात या मॅच मध्ये. ओहो, बॉल चांगला होता पण दिशा दिली आहे संकेत देवरुखकर यांनी आणि बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती. 1 2 3 आणि 4 पाहायला मिळतोय. म्हणजेच 123 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी माघारी परतलेत. हे समीकरण आपण पाहतोय ऑन स्क्रीन. 5.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. धावा झाल्या धावफलकावरती 123 आणि 4 गडी माघारी परतलेत. पण पाहिलं तर कालच्या रजनीमध्ये मुक्ताई स्पार्टन्स या संघाने या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या रचली होती. 124 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आता मात्र ही संधी आहे टीम 11 या संघाकडे. संकेत देवरुखकर यांच्या बॅटमधून हा चौकार. 123 धावा धावफलकावरती. हा देखील विस्फोटक फलंदाज, मधल्या फळीचा फलंदाज मैदानामध्ये आहे. हार्ड हिटर संकेत देवरुखकर मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याच बॅटमधून चौकार. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. हो, यावेळेला हार्ड हिटरच मारतोय बॉलला बाहेर. सीमारेषा पलीकडे आलाय संकेतच्या बॅटमधून षटकार. मगाशीच उल्लेख केला होता या फलंदाजाचा. हा हार्ड हिटर आहे, हा मधल्या फळीचा फलंदाज आहे. जेव्हा मैदानामध्ये येतो ना तेव्हा त्याच्या बॅटमधून धावा येतात. ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर बॉलला दिशा दिली आहे, बरोबर बॉलला पिक केले, बरोबर बॉलला उडवलंय सीमारेषा पलीकडे. 6 धावा. धावा झाल्या धावफलकावरती. आता मात्र 129. 129 संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या रचण्यात यशस्वी झालाय संघ टीम 11. मुलाखती दरम्यान नवनाथजी गाडवे यांनी सांगितलं की 6 ओव्हर मध्ये आम्ही 100 धावा करण्याचा प्रयत्न करणार. पण आता मात्र झाल्यात धावा 129. पुढचा बॉल लो फुल टॉस. क्षेत्ररक्षक राज रावल कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीये आणि आता मात्र विकेट आली आहे. नवनाथ बोलतात ते करून दाखवतात.
आणि त्यांनी दाखवलंय. मगाशी त्यांनी उल्लेख केला की 100 धावा बनवणार, 100 पेक्षा अधिक धावा आता मात्र धावसंख्येवर पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज विचारे. कित्येक स्पर्धा नवनाथ गाडवे यांनी गाजवल्यात. गतवर्षी देखील नवनाथ गाडवे अगदी युवा उद्योन्मुख खेळाडूंना देखील प्रश्न पडला होता, हा खेळाडू नक्की कोण आहे. हा खेळाडू आहे नवनाथ गाडवे. वाघाचा दरारा कायमचा म्हणतात ना, ते याच खेळाडूकडून पाहायला मिळतं. काय स्पर्धा रंगली होती गतवर्षी. चॅम्पियन संघ शिवडी मुंबईकर्स. आज मात्र आपण पाहतोय त्याचा बदला मात्र पाहायला मिळतोय नक्कीच या मॅच मध्ये. हेच दोन संघ फायनल मध्ये पाहायला मिळाले होते गतवर्षी. प्रथमेश पवार आयकॉन खेळाडू म्हणून पाहायला मिळाले होते टीम 11 या संघाकडून. समोरच्या संघाकडून फरदीन काझीला आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळाले होते. सूर्या नायडूची अफलातून फलंदाजी. शेवटचा बॉल राज विचारे. क्षेत्ररक्षक तैनात. झेल पकडलाय. विकेट आली आहे. ओव्हर नंबर 6 चा खेळ, पहिला डावाचा खेळ आता समाप्त झालाय आणि 36 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 129. जिंकण्यासाठी उर्वरित 36 बॉल मध्ये 130 धावांची गरज आहे. 2 मिनिटं टॉस उडवतो. 2 मिनिटं दे. माननीय श्री बबनजी साळगावकर साहेबांना विनंती असेल आपण या. आपल्याच शुभ असते. आता मात्र दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जाईल. चिंतामणी 11 आणि त्यांच्या विरुद्ध असणार आहे संघ तो म्हणजे अर्णव मराठाज. येस, संकेत कदम एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतात आणि प्रथमेश इंद्रे म्हणजे सोनू एका बाजूला पाहायला मिळतात. संकेत आणि सोनू आपल्याला इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. सामना क्रमांक 2 मध्ये, दिवस क्रमांक 2 मधील हा दुसरा सामना. येस, सोनू कॉल करेल. मशाल, पुन्हा एकदा मशाल. म्हणजेच सोनू प्रथमतः टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू पहिलं. फिल्डिंग करण्याचा निर्णय तुम्ही स्वीकारलाय. कालच्या दिवसामध्ये थोडंसं अपयश तुम्हाला स्वीकारावं लागलं होतं. या मॅच मध्ये काय रणनीती आखली आहे? या मॅचमध्ये आम्ही 2 चेंजेस केलेले आहेत. सिद्धेश महाडिक आणि वेदस सुराणे इन केलेत. एक बॉलर पण वाढवलं आणि बॉलिंग करताना कमीत कमी 70 ते 80 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. संकेत तुमच्याकडे जातोय. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता, चांगली बॅटिंग केली होती. दर्शन पाडावेने चांगला स्कोर उभा करून दिला होता. कुठे कमी पडलात कालच्या मॅचमध्ये? कालच्या मॅचमध्ये बॉलिंग साईड जरा वीक झाली. बॉलिंग नीट नाही पडली आणि बॅटिंग तर झाली होती, जरा बॉलिंग वीक झाली. ती आता सुधारावं या मॅचमध्ये आणि जिंकायचा प्रयत्न करू. आणि या स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगाल? हे भव्य दिव्य आयोजन, गतवर्षी देखील तुम्ही ही स्पर्धा खेळला होता. यावर्षी एक नवीन काहीतरी करण्याचा निर्णय मात्र आयोजन समितीने घेतला आणि ते करून देखील दाखवले. त्या आयोजनाविषयी काय सांगाल? आयोजन खूप छान आहे. गतवर्षी पण छान होतं, पण यावर्षी अजून चांगलं गेलं त्यांनी. आणि खेळपट्टी तर चांगलीच बनवली आहे. खेळपट्टी तर चांगलीच पाहिजे, ती गेल्या वर्षीपेक्षा अजून चांगली बनवली आहे. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर दुसऱ्या सामन्याचा आता मात्र टॉस झालेला आहे. अर्णव मराठाज विरुद्ध चिंतामणी 11 हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. टीम चिंतामणी 11 म्हणजेच सोनू इंद्रे यांनी टॉस जिंकलाय आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. दुसऱ्या डावाच्या खेळाला आता मात्र सुरुवात होते. मी विनंती करेन माझे साथी समालोचक रोशनजी पाताडे, आपण मायक्रोफोनचा ताबा घ्या. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 मध्ये पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या दिवसात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. नवीन दिवसाची सुरुवात. आज 3:30 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त, एक शुभ दिवस आपण पाहतोय.
आजच्या या नवीन दिवसाची सुरुवात आपण करतोय या गुढीपाडव्याच्या सर्वप्रथम तर आपल्या सर्व खेळाडू मित्रांना, सर्व संघ मालकांना, सर्व संघनायकांना आणि उपस्थित सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा. या हिंदू नववर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. या दिवसाची सुरुवात मात्र आपण करूया. 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती अर्थातच तुम्हा सर्वांचा लाडका गणराया, त्या गणरायाला वंदन करून मात्र आज या नवीन दिवसाला आपण सुरुवात करतोय. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दयासागरा, अज्ञानत्व हरवणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख बगे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आगतम स्वागतम सुस्वागतम. शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. 36 बॉल आणि 130 धावांचा पाठलाग आज मात्र करावा लागणार आहे अजित मोहिते, आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आदित्यची बॅट आज तळपलेली आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या बाजूने मात्र आता सलामीची जोडी 130 धावांच्या पाठलागासाठी मैदानावर दाखल होताना आपल्याला बघायला मिळते. प्रथमेश बेलछेडा आणि सूर्या नायडू काल एका मॅच मध्ये मात्र पराभवाचा सामना करावा लागला होता शिवडी मुंबईकर टीमला. आज दुसरी मॅच खेळतायत. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. आज मात्र मोठा परफॉर्मन्स द्यायचा आहे, मोठं ध्येय समोर आहे, मोठे प्रयत्न करावे लागतील. अजित मोहिते आज मात्र खूप चांगल्या फॉर्म मध्ये दिसला. प्रथमेश पवार खूप चांगल्या फॉर्म मध्ये कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाले. महेश चेंदवरकरचे 5 षटकार. आज मात्र आदित्यच्याही बॅटमधून 5 बॉल 5 षटकार, अजितच्या बॅटमधून 5 बॉल 5 षटकार. विक्रम मात्र मोडून काढले जात आहेत प्रत्येक दिवसागणिक आपण जर पाहिलं तर. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. सूर्यकांत आडावसर आम्हाला कळवत आहेत सामना सुरू होण्याची आता वेळ झालेली आहे. 36 बॉल आणि 130 धावांचा पाठलाग. गोलंदाजी मार्क वरती राज विचारे आणि स्ट्राईक वरती मात्र समोर आपण पाहतोय शिवडी मुंबईकर सलामीवीर प्रथमेश बेलछेडा आणि त्यांच्या सोबत मात्र सूर्या नायडू. आरंभी आणि प्रारंभी फलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन राज विचारे सज्ज आहे. समाज मंदिर एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 15 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मॉल. पहिला चेंडू या वेळेला मात्र चिप करण्याचा प्रयत्न केला जात होता प्रथमेश बेलछेडा कडून. बॉलला पडता आलं गेलं, बॉलला रीड केलं गेलं, गोलंदाजाची ओळख पटवून घेतली पहिल्या बॉलवरती, तरी कोटी धाव नाहीये. मोठं लक्ष समोर आहे. क्षमतापूर्ण बॅटर्स आहेत. गतवर्षी आपण जर पाहिलं तर शिवडी मुंबईकर अंतिम विजेता ठरलेला संघ आणि त्यांच्या सोबत मेगा फायनल खेळणारा संघ 11 म्हणजे गेल्या वर्षीच्या मेगा फायनलचा सामना आता सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग पर्व पहिल्याची मेगा फायनल याच दोन संघांनी खेळली होती. विजेता ठरला होता मात्र शिवडी मुंबईकर. आज मात्र लक्ष मोठं आहे, 130 धावा, चेसेबल मैदान. आणि यावेळेला मात्र पहिला मोठा फटका प्रथमेश बेलछेडाच्या बॅटमधून येत असताना चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय. उंची चांगली, लांबी कमी, मिळते गोलंदाजाला विकेटची हमी. अप्रतिम कॅच आणि पहिला धक्का शिवडी मुंबईकर टीमला. प्रथमेश साळवी बॉल खाली आले होते, अप्रतिम कॅच पकडली गेली. खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय आणि माघारी परतावं लागेल ते प्रथमेश बेलछेडाला. प्रथमेशची कॅच प्रथमेशच्या हातामध्ये. निराशाजनक सुरुवात मात्र होताना आपल्याला बघायला मिळते. 2 निर्धाव चेंडू आले आणि तदनंतर मात्र विकेटचं पतन. चांगलं सेलिब्रेशन पाहायला मिळतंय प्रथमेश साळवीकडून. न्यू बॅटर येतोय राज रावल. कालचा दिवस आपण जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग या संघानं अगदी 7 विकेट्स गमावलेले असताना सुद्धा सामना जिंकण्याची जिद्द ठेवली. इथे मात्र फक्त पहिला विकेट गेलाय. 3 बॉलचा खेळ संपलाय. धाव मात्र कोणतीही आलेली नाहीये.
आणि राज विचारे यांच्या अजून एका विकेटसाठी मात्र त्यांचे मोठे बंधू अमन विचारे यांच्याकडून मात्र 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. बाद झालेला फलंदाज मैदानाच्या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येण्यापूर्वी दुसरा फलंदाज मैदानाच्या 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जाणं गरजेचं होतं आणि त्यामुळे यावेळेला प्रथमेश बेलछेडा मैदानातून बाहेर आल्यानंतर सुद्धा राज रावल मैदानाच्या आतमध्ये गेलेले नव्हते. अगदी बाउंड्री लाईनच्याही क्रॉस झालेले नव्हते. त्यामुळे राज रावलला माघारी परतावं लागेल. मगाशीच अभिषेक ज्या वेळेला समालोचन करत होता त्यावेळेला अभिषेकने आपल्याला माहिती दिली होती की ऍटलिस्ट आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर बाद झालेला फलंदाज जो मैदानाच्या बाहेर येत नाही त्या अगोदर तुम्हाला नवीन फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल. राज विचारे परत एकदा मात्र गोलंदाजी मार्क वरती. नवीन फलंदाज गेलाय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश. यावेळेला मात्र व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र केली जाते. एक्स्ट्रा रन्स येत आहेत संघाच्या खात्यामध्ये. 2 विकेट्स गमावलेत. एकच धाव आतापर्यंत. स्लोअर वन डिलिव्हरी होती. यावेळेला मात्र प्रॉपर टायमिंग करता आलेला नाही. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. 2 गडी बाद 2 धावा. इथून पुढे मात्र आता सूर्या नायडूच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असेल. 130 धावांचा हा पाठलाग आपण करताना बघतोय शिवडी मुंबईकर संघाला. 2 डॉट 2 विकेट्स 1 वाईड 1 सिंगल असं मात्र आतापर्यंत 4 चेंडूंचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या पाठीमागे मात्र यष्टीरक्षक अजित मोहिते खूप चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणखीन एक डॉट बॉल येईल. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे आपण जर पाहिलं तर आता पूर्ण होण्यासाठी एका बॉलची आवश्यकता. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल पहिल्या डावातून. आपण जर पाहिलं तर 129 धावा बनवल्या गेल्या पहिल्या 6 षटकांमध्ये. गतवर्षी पहिल्या पर्वातून आपण जर पाहिलं तर याच 2 संघांनी मेगा फायनल खेळली होती शिवडी विधानसभा प्रीमियर लीगच्या अंतिम दिवसामध्ये. आज तेच 2 संघ एकमेकांच्या विरोधात. परंतु यावेळेला फ्लाइट एट डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न, स्लोअर वन यॉर्कर करण्याचा प्रयत्न, वाईड लाईन यॉर्कर करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा निर्णय इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेची घोषणा मात्र केली जाते. अतिरिक्त धावेसोबत मात्र संघाची धावसंख्या 3 धावा 2 गडी बाद. राज विचारे शेवटचा बॉल घेऊन मात्र पुन्हा एकदा अप टू द मार्क. सूर्या नायडूच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी या मॅचला घेऊन. तसं बघायला गेलं तर आता मात्र 5 ओव्हर आणि शेवटचा या ओव्हरचा 1 बॉल. आडव्या बॅटनं भिरकावण्याचा प्रयत्न केला गेलाय.
परत मात्र टायमिंग मिस केलं गेलं. एकच धाव घेऊन मात्र समाधानी राहावं लागेल. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर तिकडे पोहोचतोय आणि अशा पद्धतीने मात्र पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आपल्याला बघायला मिळतोय. एक चांगली ओव्हर हाताळली गेली आहे. राजविचारीच्या माध्यमातून 4 धावा खर्च केलेत आणि 2 विकेट्स पटकावलेत. मॅचचं इक्वेशन आपल्याला मेगा स्क्रीनवरती पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 4 धावा 2 विकेट्स. सेकंड इनिंग आपण बघतोय. AK11 विरुद्ध शिवडी मुंबईकर या दोन टीम मध्ये 30 बॉल आणि 126 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. 5 ओव्हर मध्ये 126 धावा म्हणजे जवळपास आपण नाही म्हटलं तरी 22 धावा प्रति षटकाच्या सरासरीने इथून पुढे बॅटिंग करावी लागेल. जवळपास 22 ते 25 धावा प्रति षटकामध्ये येणं गरजेचं आहे. सूर्या नायडू स्ट्राइक वरती असेल. गोलंदाजी मार्क वरती आलाय प्रथमेश साळवीचा पहिला बॉल या वेळेला मात्र खोलात टाकला होता. सरळ जाईल तो मात्र अजित मोहितेच्या दिशेने. वाईड लाईन यॉर्कर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न असफल होतोय. सरळ बॉल जातोय तो विकेट किपर अजित मोहितेच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. या वेळेला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. उंची चांगली आहे, लांबीही गाठतोय. बॉल जातोय सरळ सीमा पार. येतोय षटकार सूर्या नायडूच्या बॅट मधून. हा आगाज केलाय. मॅचला अंजाम द्यायचा आहे. लक्ष मोठं आहे, प्रयत्न मोठे करावे लागतील. अप्रतिम फटका सजवला गेला सूर्या नायडूच्या बॅट मधून. ओव्हर पिच बॉल. फुलर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून 6 धावा. धावसंख्या आता मात्र डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते. 2 गडी बाद 10 धावांवरती. दुसऱ्या षटकातून मात्र हा पहिला षटकार आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एक भव्य आयोजन, एक देखणं दिमागदार आयोजन, एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा आपण बघतोय. ऐतिहासिक अशा काळा चौकीच्या शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती कालपासून मात्र या स्पर्धेचा आगाज झाला आणि आज मात्र स्पर्धेचा दुसरा दिवस. पहिला सामना सेकंड इनिंगचा खेळ. 130 धावांचा पाठलाग शिवडी मुंबईकर टीम करत असताना दुसऱ्या ओव्हर मधून 2 चेंडू पूर्ण 10 धावा स्कोर कार्डवर. या वेळेला आडव्या बॅटनं घेणारा प्रयत्न मात्र या वेळेला अयशस्वी होतोय. शरीराचा वेध घेताना आपल्याला बॉल पाहायला मिळतोय. प्रथमेश साळवी याचा 3रा बॉल पूर्ण झालाय. या वेळेला समोर पंच केलं. लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणखीन एक बॉल ट्रॅव्हल करतोय सरळ सीमारेषा पार. येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार सूर्या नायडूच्या बॅटमधून. चौकार षटकारांच्या आतिषबाजीची गरज आहे. आक्रमक पावित्रा स्वीकारावाच लागेल. परत एकदा अक्रॉस द लाईन येऊन शफल होऊन डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून सडक पे कडक सूर्या नायडूच्या बॅटमधून एक कडक बेधडक षटकार. अशाच बॅटिंगची गरज असेल शिवडी मुंबईकर टीमला. या वेळेला अप्रतिम टायमिंग पाहायला मिळालं आणि त्यासोबतच मात्र खूप चांगलं जजमेंट पाहायला मिळालं सूर्या नायडू कडून. बॅकफुटवर वेट ट्रान्सफर करत अगदी या चेंडूला उडवून लावलं तर डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन वरून 6 धावांसाठी. 22 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल शिल्लक दुसऱ्या षटकातून. धावगती वाढवावी लागेल. प्रथमेश साळवी विरुद्ध सूर्या नायडू. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आमने सामने. परत एकदा आडव्या बॅटनं फ्लॅट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फिल्डर तिकडे उपस्थित होते. एकेरी धावेवर समाधानी राहतील. एकेरी धावेसोबत मात्र ओव्हर नंबर 2 ची सांगता होईल आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 2 गडी बाद 23 या धावसंख्येवर. सेकंड इनिंगचा खेळ आपण बघता. 130 धावांचा पाठलाग करत असताना 2 विकेट्स गमावलेत आणि 2 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 23. 24 बॉल 107 धावांचा पाठलाग अजूनही करणं बाकी आहे. प्रुलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. कंपॅरिझन आपण जर पाहिलं तर पहिल्या डावामध्ये AK11 काळा चौकी या संघाने बॅटिंग करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 45 धावा बनवल्या होत्या.
तर शिवडी मुंबईकर सध्या 23 वर 2 अशी मात्र परिस्थिती आहे. एकी 11 ने पहिल्या 2 ओव्हरमध्ये कोणतीही विकेट घालवलेली नव्हती, तर या वेळेला मात्र 2 विकेट्स सेकंड इनिंग मधून आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत एकदा राज विचारे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. ओव्हर नंबर 3 घेऊन सांघिक तिसरं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक आपल्या स्पेलला पूर्ण करण्यासाठी राज विचारे सज्ज होतोय. स्ट्राईक वरती असेल सूर्या नायडू. सर्व युवा खेळाडू घेऊन आज शिवडी मुंबईकर मैदानावर उतरलाय. फुलटॉस बॉल होता, यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. वन बाउन्स, फिल्डरच्या मस्तकवर दस्तक देत हा बॉल मात्र निघून जातोय सरळ सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येतोय हा शिवसेना प्रमुख चषक चौकार. आदित्य दळवी बॉल खाली होते. बॉलवर जायचं की मागे थांबून बॉलला अडवायचं, कॅच पकडायची की 4 धावा रोखायच्या, या डबल माइंड मध्ये आपण पाहायला मिळाले आदित्य दळवी. वन बाउन्स मात्र ओव्हर दी रोप्स हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय पहिल्या बॉलवर. पुन्हा एकदा मात्र हलक्या हाताने हाताळला गेलेला बॉल, एक स्लोअर वन डिलिव्हरी, हलकासा लेग कटर आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्या नायडू साठी बीट करत मात्र बॉल जाईल विकेट किपर अजित मोहितेच्या हातामध्ये. काल शतकवीर प्रथमेश यशवंत पवारला आपण पाहिलं, आज अजित मोहितेनी मात्र 70 अधिक धावा या मॅच दरम्यान बनवलेल्या आपण बघतोय. सूर्या नायडू सध्या 10 चेंडू 24 धावांवर, तर प्रथमेश मात्र 1 चेंडूत 1 धावेवर. 27 वर 2 सध्या शिवडी मुंबईकर. रणनीती बदलावी लागेल, काहीतरी वेगळं करावं लागेल आज फलंदाजांना. राज विचारे मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आज दिसलेत. गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगलं व्हेरिएशन सादर करतोय राज विचारे. या वेळेला मात्र जमिनी लगतचा फटका, पुन्हा एकदा आदित्य दळवी त्या ठिकाणी बॉलवरती येत आहेत. एक रन मात्र घेतली गेली. एकेरी धावेसोबत धावसंख्या झाली ती 29 धावा. 2 धावा घेतल्या गेल्या. 4-0-2 402 आतापर्यंतचं मात्र या 3 बॉलचं विश्लेषण. परत एकदा आडव्या बॅटनं काय जबरदस्त फटका, काय एक्झिक्युशन पाहायला मिळतंय, काय टायमिंग बघायला मिळालं. एक हाती फटका, ये तो मेरे बाय हात का खेल है, हे दाखवून दिला सूर्या नायडूने. अप्रतिम फटका सजवलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून मात्र आणखीन 6 धावा, आणखीन एक षटकार सूर्या नायडूच्या बॅटमधून येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. हा स्वीप पाहायला मिळेल. या फॉलिंग स्वीप सोबत मात्र 6 धावांची भर पडते स्कोर कार्डवर. 35 for 2. 35 वर 2. 2.4 चेंडू नंतर 5वा बॉल. या वेळेला मात्र बॅटची आउटसाइड एज घेतली आहे. फिल्डर मात्र तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. चांगलं क्षेत्ररक्षणही सजवलंय राज विचारेने आपल्या गोलंदाजीला अनुसरून. 1 धाव या वेळेला आणि संघाची धावसंख्या 2.5 चेंडू नंतर 36 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मोठ्या धावांचा पाठलाग. अजित मोहिते मात्र त्या ठिकाणी यष्ट्यांच्या पाठी मार्गदर्शन करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल. परत एकदा मात्र टायमिंग मिस केलं आणि हा बॉल मात्र विकेट किपर थर्डमॅन दोन्ही खेळाडूंना मात्र फसवतोय आणि निघून जातोय तो मात्र लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मेगा स्क्रीन वरती आपण पाहताय अखंड हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट आदरणीय वंदनीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांचा बॅनर आणि त्या बॅनरला दिली जाणारी ही सलामी. या शेवटच्या बॉलवर 4 धावा. स्लोअर वन डिलिव्हरी हाताळली अजित मोहितेच्या आणि खेळाडूच्या हातातून निष्ठत हा बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर जात असताना शिवसेना प्रमुख चषक चौकार येतोय आणि ओव्हर नंबर 3 ची सांगता होतीये. तीन ओव्हर नंतर संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 40 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सेकंड इनिंगचा खेळ आपण बघतोय. 2 विकेट्स गमावलेत. पहिल्या 3 ओव्हर मध्ये 40 धावा जमवल्या. हा मॅनहॅटन ग्राफ आपण पाहतोय. शिवडी मुंबईकर विरुद्ध 11 या संघाचा. पहिल्या ओव्हर मध्ये 13
कोणती विकेट नव्हती, परंतु सेकंड इनिंग मधून 4 धावा 2 विकेट्स आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या होती 32, दुसऱ्या ओव्हरमध्ये सेकंड इनिंग मध्ये धावसंख्या होती 19. तदनंतर आपण जर पाहिलं तर 21 धावा तिसऱ्या ओव्हर मधून खर्च केल्या. यावेळेला आडव्या बॅटने काय फटका केलाय, फॉलिंग स्वीप सोबत आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूर्या नायडूच्या बॅटमधून दिमागदार षटकार. किशी साइड आर्म ऍक्शन बघायला मिळते आणि हा घुटनाटेक सिक्सर पाहायला मिळतोय सूर्या नायडूच्या बॅटमधून. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकता काय एक्झिक्युशन बघायला मिळते. सूर्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार अगदी मागचा पाय जमिनीवर गुडघा टेकत मात्र चेंडूला मैदानाच्या बाहेर फेकत 6 धावा मिळवल्या. परत एकदा त्याच पद्धतीने, परंतु यावेळेला मात्र कनेक्शन चांगलं नव्हतं. ओव्हरथ्रो झालाय, एकेरी धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सूर्य आहेत. प्रथमेश मात्र त्याला माघारी परतावतोय. येस येस नो नो शेवटच्या क्षणाला केली हो हो, आणि मात्र 2 धावा यावेळेला घेतल्या गेल्या आहेत. खेळाडूंमधला ताळमेळ थोडासा बिघडलेला आपल्याला बघायला मिळतोय. 48 धावा, 2 चेंडूत 8 धावा आलेत. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सूर्या नायडू. सूर्याला तळपावं लागेल. 8वी लागेल गतवर्षीची मेगा फायनल. 15 चेंडूत 41 धावांवरती बॅटिंग करतोय सूर्या नायडू. आपल्या अर्धशतकापासून 9 धावा दूर आहे, परंतु विजयापासून बरेच लांब आहेत अजूनही. या 48 मधले 41 जे आहेत ते सूर्याच्या बॅटमधून आलेत. रिझवानचा हा बॉल यावेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी येतोय सूर्या नायडूच्या बॅटमधून आणखीन एक SVPL षटकार. लोअर फुल टॉस होता. पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर करत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आणखीन एक बॉल पाठवून दिला. हवा के साथ साथ घटा के संग संग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूर्या नायडू ब्रँडेड षटकार. स्वतःला मात्र खूप चांगलं बॅलन्स केलं. परत एकदा आडव्या बॅटने गोलंदाजाला आड्यामध्ये घेतोय आणि बॉलला पाठवतोय सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, आणखीन एक दर्जेदार षटकार. चौकार षटकारांची बरसात आता मात्र सुरू झाली आहे. परत एकदा अप्रतिम टायमिंग, पुरेशी ताकद, अप्रतिम प्लेसमेंट आणि आणखीन एक षटकार. अर्धशतक पूर्ण झाले सूर्याचं. 17 बॉल 53 धावांवरती बॅटिंग करतोय. सामना अजूनही संपलेला नाहीये. अशा चौकार षटकारांच्या आतिषबाजीची गरज आहे. थोडीशी चर्चा मात्र सूर्या त्या ठिकाणी पंचांसोबत करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. थोडंसं अटॅकिंग फील्ड पोझिशन सजवण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाजाकडून. 3 षटकार, 1 दुहेरी धाव, 20 धावा 4 बॉल मध्ये आल्यात. या बॉलवरती सुद्धा टायमिंग थोडंसं मिस केलं. एकेरी धावेच्या प्रयत्नामध्ये असतील. थोडंसं मिसफिल्ड, थोडंसं फंबल होत आहेत. 1 रन मात्र अगदी सहज चालत पूर्ण केली जाते सूर्याकडून. 21 धावा या ओव्हर मधून आतापर्यंत तरी आलेत. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. प्रथमेश लांडगे स्ट्राईक एंडवर जाताना आपल्याला बघायला मिळेल. 61 धावा, 2 गडी बाद. 4थ्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक. 18 बॉल 54 धावांवरती सूर्या, तर 2 चेंडूत 5 धावांवरती प्रथमेश. शेवटचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. यावेळेला मात्र समोर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत अजित पाहायला मिळत आहेत. एकेरी धावेसोबत ओव्हरची होते समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या, कोणती धाव मात्र यावेळेला घेतली जात नाहीये. स्ट्राईक सूर्याला स्वतःकडे ठेवायची होती आणि त्यामुळे कोणत्याही धावेचा प्रयत्न इथे केला गेलेला नाहीये. 61 वर मात्र धावफलक स्थिरावलेला आपल्याला बघायला मिळतंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी मात्र 12 बॉल मध्ये 69 धावा बनवायच्या. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलात
तर 12 चेंडूत 12 षटकारांची गरज आहे. सोपं नाही आहे. समीकरण मात्र थोडंसं कठीण जरी असलं तरी प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र खेळाडूंना करावी लागेल. क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रथमेश साळवी. नथिंग इज इम्पॉसिबल, इवन इम्पॉसिबल सेज आय एम पॉसिबल. 12 बॉल 69. मानलं तर सोपं आहे पण मानलं तर कठीण आहे. चला पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 69 धावांचा पाठलाग. बॉल शिल्लक आहेत 12. गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश साळवी आणि स्ट्राईक वरती सूर्या नायडू. थोडंसं कठीण लक्ष आणि त्याचा मात्र पाठलाग आता करावा लागेल. सूर्या नायडू काय करेल आपल्या फलंदाजीतून आपल्या टीमच्या विजयासाठी. प्रथमेश साळवीचा पहिला बॉल. ओव्हर नंबर 5. पहिला बॉल शरीरापासून बॅट पासून मात्र थोडासा लांब ठेवला गेला होता. चांगली पिचिंग बघायला मिळते प्रथमेश कडून. पहिला बॉल निर्धाव आलाय. 11 बॉल आणि 69 धावांचं लक्ष. परत एकदा मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांनी मात्र या वेळेला ऑनफिल्ड पंच तर सांगतायत की ही फेअर डिलिव्हरी आहे परंतु बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे की हा व्हाईट बॉल याच्यासाठी मात्र पडताळणी केली जावी. आमच्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र बघूया आता ऑनफिल्ड पंचांना काय निर्णय कळवला जातोय. नासिर शेख सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. and it's a fair delivery. 2 बॉल निर्धाव आलेत या ओव्हर मधून. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 69 धावा बनवायचे आहेत. लक्ष आता मात्र थोडंसं लांब जाताना दिसतंय शिवडी मुंबईकर संघापासून. 61 वर 2. या वेळेला मात्र बॅटची टॉपेज घेतली आहे. बॉल हवेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल आणि इथे मात्र कॅच पकडली गेली आहे सूर्या नायडूची. तिसऱ्या बॉलवर विकेटचं पतन. तिसरा धक्का सूर्या नायडूच्या स्वरूपात. शिवडी मुंबईकर टीमला हा तिसरा हादरा. रितेश सिंग होते चेंडू खाली. नवीन फलंदाज जातात मैदानाच्या आतमध्ये. औपचारिकता पूर्ण आता मात्र हा सामना शिल्लक राहिलेला आपल्याला बघायला मिळतोय. थोड्या वेळासाठी मात्र सूर्या नायडूने जोपर्यंत चौकार षटकारांची आतिषबाजी केली थोड्या वेळासाठी असं वाटलं सुद्धा की हे लक्ष पार पाडू शकतील कारण क्षमतापूर्ण फलंदाज होते सूर्या नायडू. त्यांची विकेट मात्र या वेळेला आली रितेश सिंगच्या या कॅच सोबत. प्रथमेश साळवीला मिळाली पहिली सफलता आणि यानंतर मात्र सिद्धेश माने नवीन फलंदाज मैदानाच्या आत. पहिला बॉल फेस करत असताना मात्र ऑन द राईज डिलिव्हरी होती. समोर खेळण्याचा प्रयत्न मात्र केला गेला सुद्धा सिद्धेशच्या माध्यमातून. आणखीन एक डॉट बॉल. एक चांगलं षटक हाताळलंय आतापर्यंत प्रथमेशने. या ओव्हर मधून मात्र एकही धाव खर्च केलेली नाहीये. एक विकेट मात्र त्याच्या नावावर. आपटलेला बॉल या वेळेला पाठीमागे. फिल्डर परत एकदा. सिद्धेश माने सुद्धा तंबूच्या असलेला परतीच्या दिशेला. दुसरी विकेट प्रथमेशच्या नावावरती. परत एकदा रितेश सिंग बॉल खाली. सलग मात्र या वेळेला विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. मधल्यामध्ये एक डॉट बॉल आणि त्यानंतर मात्र परत विकेट मिळाली आहे ती प्रथमेश साळवीला. नवीन फलंदाज आदित्य इंगळे जात आहेत मैदानाच्या आत. शेवटचा बॉल शिल्लक असेल. निर्धाव षटक हाताळण्याची पहिली वहिली मेडन ओव्हर हाताळण्याची संधी मात्र प्रथमेश साळवीच्या हातामध्ये आहे. 2 विकेट्स पटकावले त्यांनी. मेडन विकेट ओव्हर हाताळण्याची संधी आज प्रथमेशच्या नावावरती असेल.
पाहूया काय घडतं शेवटच्या बॉलवरती. जर हा बॉल डॉट हाताळला तर पहिली मेडन ओव्हर आपल्याला या स्पर्धेतली पाहायला मिळू शकेल आणि सोबत मात्र 2 विकेट. परंतु या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मेडन ओव्हर हाताळण्याचा प्रयत्न पूर्ण होऊ दिलेला नाहीये. आदित्यच्या बॅटमधून मात्र 1 रन शेवटच्या बॉलवर घेतली जाते आणि या एकेरी धावेसोबत मात्र ओव्हर नंबर 5 ची होती समाप्ती. संघाची धावसंख्या मात्र या 5 ओव्हर नंतर 62, 4 गडी बाद, 6 चेंडू आणि 68 धावांची आता मात्र आवश्यकता असेल. एक मोठा विजय आपल्या नावावरती करत असताना 11 काळा चौकी नवनाथजी गाडवे आणि टीम खूप चांगला परफॉर्मन्स दिला. फलंदाजीतून मात्र प्रथम बॅटिंग करत असताना 129 धावा जमवल्या आणि 130 धावांचं आवाहन समोर ठेवलेलं असताना पाहूया आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये कितपत मजल गाठली जाते शिवडी मुंबईकर संघाकडून. पहिला बॉल आणि पहिला बॉल जातोय सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून आमच्या कॅमेरामनला सलामी देण्यासाठी. 6 धावा, षटकार. आदित्य इंगळेच्या बॅटमधून हा पहिला षटकार येताना आपल्याला बघायला मिळतोय. संधी आहे 6 बॉल 6 षटकार टोकण्याची. मागील ओव्हरमध्ये मात्र प्रथमेश साळवीच्या हातामध्ये संधी होती मेडन ओव्हर हाताळण्याची. पहिला षटकार इथे मात्र पहिल्या बॉलवर ठोकला गेलाय. धावसंख्या 68, 4 गडी बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये विविध अँगलने हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत ट्रोलिंग स्पोर्ट्स क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळतंय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून पहिला षटकार. दुसरा बॉल मात्र दिशाहीन गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते की काय, परंतु पंचांचा निर्णय मात्र या वेळेला व्हॅलिड डिलिव्हरी असेल, एक लीगल बॉल. अगदी गाईडलाईन पकडून हाताळलेला हा बॉल आपल्याला बघायला मिळतोय. 4 बॉल 62 धावा गरजेचे आहेत. 68 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. रितेश सिंग या वेळेला मात्र पंच आपले दोन्ही हात खोलताना आपल्याला बघायला मिळत आहेत. सुबोधजी गडसे यांच्या माध्यमातून मात्र व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला कळवला गेलाय. इथे मात्र एक्स्ट्रा धावा मिळतील, अतिरिक्त धावांची भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात 69. आपटलेला बॉल या वेळेला पुन्हा एकदा मात्र दिशाहीन गोलंदाजी, पुन्हा एकदा मात्र दिशा भरकटलेला पाहायला मिळतोय गोलंदाज. आणि मैदानावरती शुभागमन होत आहे. माजी बेस्ट समिती अध्यक्ष, कार्यसम्राट, नगरसेवक सन्माननीय अनिलजी कोकिळ साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 दरम्यान सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख सन्माननीय अनिलजी कोकिळ साहेब, कार्यसम्राट, माजी नगरसेवक अनिल कोकिळ साहेब, बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल कोकिळ साहेब यांचं व्यासपीठावरती मात्र शुभागमन होताना आपल्याला बघायला मिळतंय. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज गुढीपाडव्याचा दिवस आणि या शुभ मुहूर्तावर आज या क्रिकेट स्पर्धेच्या प्रसंगी व्यासपीठावरती शुभागमन अनिलजी कोकिळ साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत असेल. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 शिवसेना प्रमुख चषक 2025 सीझन 2 मध्ये आपणाला हिंदू नववर्षाच्या सर्वप्रथम तर हार्दिक शुभेच्छा असतील. आणि दरम्यान चालू असलेला सामना 74 वर 4 अशी स्थिती आपण बघतो. शिवडी मुंबईकर या संघाची संघमालक शिवाजी दरेकर, संदीपजी इंगळे यांचा संघ, दुसऱ्या बाजूला नवनाथजी गाडवे यांचा. 11 काळा चौकी. सलग मात्र व्हाईट बॉल हाताळले जात आहेत. आणखीन एक एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये. 3 बॉल आणि 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. तसं बघायला गेलं तर या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता आहे, त्यामुळे या युवा गोलंदाजाला संधी गेली आणि या संधी दिलीचं मात्र कुठेतरी सोनं करायचं होतं, परंतु त्याचा गोलंदाजीचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी मात्र थोडासा भरकटलेला दिसतोय. 3 वाईट बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. 1 षटकार, 1 चौकार, 1 निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये मात्र जिंकण्यासाठी अजूनही 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. या वेळेला समोर खेळलाय, हवेत आहे बॉल. मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वरून मात्र ट्रॅव्हल करतोय.
अगदी टॅरेस वरती जाईल हा बॉल. 6 धावा मिळतील. आदित्य इंगळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. जाऊया परत एकदा मैदानाच्या दिशेने. परत एकदा बॉल हवेत. उंची चांगली गाठतोय. लांबी मात्र पडेल का कमी. इथे मात्र मिळते विकेटची हमी. आणखीन एक फलंदाज. बॅक टू दी पवेलियन. 81 4 गडी बाद. चार बॉल पूर्ण झाले. 2 बॉल शिल्लक आहेत. 81 वर 5. शेवटचा बॉल या वेळेला मात्र आता शिल्लक राहिलेला आपल्याला बघायला मिळतोय. पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल निर्धाव, सलग मात्र 2 वाईट बॉल, त्यानंतर चौकार, परत वाईट बॉल, त्यानंतर षटकार आणि आता मात्र विकेट. असे 5 बॉल या शेवटच्या षटकातून पूर्ण झालेत. 1 बॉल शिल्लक आहे आणि 49 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल आता मात्र आपण पाहतोय. 81 वर 5 आहे. औपचारिकता पूर्ण चालू असलेला हा सामना शिवडी मुंबईकर टीम आणि त्यांच्या विरोधात 11 काळा चौकी. आणि दरम्यान या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर समोर खेळला गेलेला फटका आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना समाप्त झालाय. मनपूर्वक अभिनंदन असेल 11 काळा चौकी संघाचं. मोठा विजय मात्र या मॅच मध्ये आपल्या नावावरती केलाय तो नवनाथजी गाडवे आणि टीम. 11 काळा चौकी. आपण पाहताय, ऐकताय, अनुभवताय शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 चा हा दुसरा दिवस आणि पहिली मॅच समाप्त झाली आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरेल 17